नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 पेपर दो पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयातील आपण युनिट क्रमांक 3 ला सुरुवात केलेली आहे. युनिट 3 ही पूर्णतः प्राचीन भारताचा इतिहास यावर आधारित आहे आणि युनिट 3 जे आहे ते एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असं युनिट आपल्याला दिसून येतं आणि या युनिटचं एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे कांचीचे पल्लव राजवंश आणि पल्लव राजवंश यावर आपल्याला प्रश्न नक्कीच येताना दिसून येतात आणि या पूर्वीच्या एक्झामिनेशनचा जर आपण विचार केलेलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला कांचीचे पल्लव राजवंश यावर प्रश्न आल्याचे दिसून येते आणि युनिट 3 वर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 3 आहे. यापूर्वीचं जर आपण व्हिडिओ लेक्चर बघितलं नसेल तर नक्कीच बघा, जेणेकरून ते व्हिडिओ आपल्याला समजण्यामध्ये आणखीनच हा व्हिडिओ लेक्चर समजण्यामध्ये आपल्याला आणखीनच मदत करणार. सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. यासाठी आपण 19 डेज क्रॅश कोर्स सुरू करीत आहोत. 90 दिवसीय क्रॅश कोर्स आपलं सुरू होणार आहे 7 जानेवारी पासून. या 7 जानेवारी पासून 7 एप्रिल असं 90 दिवसामध्ये पूर्णतः पेपर 1 इतिहास यांचं सिलेबस आपल्याला कव्हर करून मिळेल. या अंतर्गत आपल्याला डेली बेसिसवर 5 PM ला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल होणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम 10 युनिट्समध्ये डिवायडेड आहे. सो टोटल 10 युनिट्सचा आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे आणि या नोट्समध्ये लक्षात घ्या आपल्याला क्लास PDF सुद्धा प्रोव्हाइड केली जातात. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे म्हणजेच PYQ, सरावासाठी MCQs आहे आणि वीकली टेस्ट आहे. या वीकली टेस्टमध्ये एक बुधवारला टेस्ट असते आणि एक शनिवारला टेस्ट असते. या टेस्टमध्ये लक्षात घ्या की आपल्याला जे आपण वीकमधून 3 दिवस अभ्यास करीत असतो थेरींचा त्यांचं MCQ यामध्ये दिलेलं असतं. महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 90 दिवसीय आपलं क्रॅश कोर्स सुरू होत आहे 7 जानेवारीला. या क्रॅश कोर्सला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करा. आणि याची फीज मात्र 10,000 आहे. यावर आपल्याला 20% डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर 1 अवेलेबल आहे. सोबतच आपण प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून महाराष्ट्र सेटच्या कोर्सला आपल्याला सर्च करायचं आहे. सो अशा प्रकारचं इंटरफेस दिसून येईल. सरळ कोर्सला आपण ॲपवरून सुद्धा डाउनलोड करू शकतो किंबहुना आपले ऑफिशियल नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा. कंटेंटच्या सेक्शनमध्ये जर आपण जाणार तर त्यामध्ये आपल्याला इव्हॅल्युएशन टेस्ट, वीकली टेस्ट, मॉक टेस्ट, PYQ सगळेच अवेलेबल आहे. सो आजच्या क्लासचा आपला महत्त्वपूर्ण टॉपिक आहे कांचीचे पल्लव. ओके, कारण पल्लव जे आहे यांचं राजधानी कांची होती. म्हणूनच या राजवंशाला आपण कांचीचे पल्लव असं प्रकारे म्हणत असतो. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, पल्लव राजवंश जे आहे ते सातवाहन यांचे सामंत होते. आपण दक्षिण भारतामध्ये पल्लवांचं उदय ज्या टाइमला ज्या टाइम पिरियड मध्ये झालेलं तेव्हा आपण सातवाहन साम्राज्यांचं म्हणजे क्षीण म्हणजे समाप्ती आपण रॅस बघितलेलं आणि प्रारंभाचा जर विचार केलं पल्लव हे सातवाहनांचं अधीनस्थ होते, परंतु नंतर आपण बघतो की सातवाहनांच्या अंतानंतर वाकाटक आहे ना, कदंब वंश आहे ना, हे सगळे आलेले आणि यातूनच पल्लवांनी सुद्धा आपली स्वतंत्र सत्ता 6व्या शतकामध्ये दक्षिणेमध्ये स्थापन केल्याचे आपल्याला दिसून येते. आता बघा, पल्लवचे इतिहास आहे याविषयी आपल्याला माहिती प्राकृत आणि संस्कृत अभिलेखातून मिळत असतात है ना. सो यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यात पहिले आणि जे शक्तिशाली शासक यांच्याविषयी सांगितलं आहे ते स्कंदवर्मन आहे म्हणून. स्कंदवर्मन, ठीक. आणि म्हणजे स्कंदवर्मन किंवा यांनाच नंदीवर्मन प्रथम असं सुद्धा म्हटलं आहे, कारण कांचीतून आपल्याला 2 ताम्रपत्र म्हणजे दानपत्र मिळतात, त्यामधून यांचा उल्लेख आपल्याला दिसून येते. आता प्रारंभामध्ये स्कंदवर्मन यांचा उल्लेख मिळाल्यानंतर विष्णुगुप्त यांचा सुद्धा आपल्याला उल्लेख मिळतो. म्हणजे हे प्रारंभिक दुसरे उल्लेखनीय शासक आपल्याला दिसून येते.
पण या टाइम पिरियड नंतर आपण बघतो की अ, जे आपलं पल्लव राजवंश आहे है ना, सो एक शक्तिशाली राजवंश आणि याचा प्रारंभकर्ता म्हणजे सिंह विष्णू आहे. ठीक. पल्लवांचा हा पहिला प्रमुख शासक आहे, ज्यांचं नाव आहे सिंह विष्णू आणि यांची उपाधी आहे अवनती सिंह म्हणून हे त्यांचं टायटल आपल्याला दिसून येते. आता बघ लक्षात घ्या की जेव्हा पल्लव इथे राज्य करीत होते त्यावेळी आपल्याला चोल दिसून येतात आणि इकडे चेर दिसून येईल. इथे पांड्य दिसून येईल. आहे ना, खाली आपला श्रीलंका म्हणजे सिंहली प्रदेश आपल्याला दिसून येते आणि या सगळ्यांवर आपल्याला दिसून येईल की हे जे सिंह विष्णू आहे यांनी पराभूत केलेलं आणि आपलं जे साम्राज्य आहे, सत्ता जी आहे, याचा विस्तार आपल्याला केल्याचं दिसून येते. यांच्या काळातील एक महत्त्वपूर्ण पहा. बर, सो सिंह विष्णू यांनी चेर पांड्य यांना सुद्धा पराभूत केलेले आहे आणि सिंह विष्णू जे आहे ते वैष्णव आहे ना, विष्णू यांना आपल्याला समर्पित दिसून येते आणि यांच्या टाइम पिरियड मध्ये मामल्लपुरम येथे आदि वराह गुफा स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येते. सो याला हायलाइट करा आणि IMP सुद्धा आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. मामल्लपुरम येथे आदिवराह गुफा जी आहे याचं निर्माण केलेलं आहे सिंह विष्णू यांनी आणि या मंदिरामध्ये सिंह विष्णू आणि त्यांच्या 2 राणी यांचं आपल्याला प्रतिमा स्थापित केल्याचं सुद्धा दिसून येते. आता सिंह विष्णू यांच्या राज्यसभेत संस्कृत महाकवी भारवी निवास करीत होते आणि भारवी यांची रचना वारंवार आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारली जाते. सो त्यांचं रचना काय आहे? किरातानुनियम. हे काय कोणाची रचना आहे? भारवी यांचं महाकाव्य आपल्याला किराताजू नियम हे दिसून येतात. त्यामुळे हे सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. कारण बघा कालिदास झाले, भारवी झाले आहे ना, आपले मुद्रा राक्षसची विशाखा दत्त झाले. यांवर लास्ट इयरच 2023 चा आपल्याला प्रश्न दिसून येतात. सो त्यामुळे भारवी यांची रचना तुम्हाला हायलाइटच करून घ्यायचं आहे आणि यानंतर झालेले महत्त्वपूर्ण शासक म्हणजे महेंद्र वर्मन प्रथम. आता यांचं टाइम पिरियड आहे 600 पासून तर 630 इसवी पर्यंत. सिंह विष्णू यांचे हे उत्तराधिकारी होते महेंद्र वर्मन प्रथम. कोणाचे हे पुत्र आहे? सिंह विष्णू यांचे हे पुत्र आहे आणि यांच्या काळामध्ये पल्लव आणि चालुक्य यांच्या संघर्षाला झाली सुरुवात. पल्लव चालुक्य संघर्षाला सुरुवात कोणाच्या काळामध्ये झालेली असा डायरेक्ट प्रश्न इथे आपल्याला उपस्थित होताना दिसून येते. त्यामुळे पल्लव चालुक्य संघर्षाला सुरुवात झालेली आहे महेंद्र वर्मन प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये. ओके. बरं. आता हे तर झाले पल्लव शासक आहे ना आणि आपण बोलत आहोत पश्चिमी चालुक्यांविषयी आहे ना. पश्चिमी चालुक्य किंवा बदामीचे चालुक्य, वाताबीचे चालुक्य असंही आपण यांना म्हणतो. सो यावेळी बघा इथे महेंद्र वर्मन पल्लवांचे शासक होते तर पुलकेशिन द्वितीय हे आपल्याला काय दिसून येते? चालुक्य शासक आपल्याला दिसून येते. ओके. सो हे आपण यापूर्वी म्हणजे लेक्चर 1 जे आपलं आपण बघितलेलं आहे. सो लेक्चर 1 मध्येच आपण हे गोष्ट जी आहे क्लिअर केलेली आहे. ओके. सो लक्षात घ्या पल्लव चालुक्य संघर्षाला सुरुवात महेंद्र वर्मन प्रथम यांच्या काळामध्ये झाली आणि यावेळी पुलकेशिन द्वितीय हे काय होते? आपल्याला शासक दिसून येतात. कोणते? तर पश्चिमी चालुक्यांचे. ओके. यातून काय होतं? पुलकेशिन द्वितीय जे आहे ते आक्रमण करतात कोणावर? महेंद्र वर्मन यांच्यावर हे आक्रमण करतात. ओके. आणि लक्षात घ्या महेंद्र वर्मन या आक्रमणामध्ये पराभूत होताना आपल्याला दिसून येईल. आता महेंद्र वर्मन प्रथम जे आहे ते कला आणि साहित्यांचे सुद्धा संरक्षक होते आणि पल्लव इतिहासाचा जर आपण विचार केलं तर मंदिर स्थापत्य कलेमध्ये एक नवीन कला ज्याला आपण द्रविड शैली म्हणतो याला सुरुवात पल्लव काळात आपल्याला झाली आणि याला सुरुवात करण्याचे जे श्रेय आहे ते कोणाला दिले जाते? महेंद्र वर्मन प्रथम यांना दिले जाते. द्रविड शैली ज्या प्रकारची त्यांनी सुरुवात केली आणि त्याच शैलीला महेंद्र वर्मन शैली असं सुद्धा आपण म्हणतो. आता यांची एक अन्य उपाधी आहे ते म्हणजे चैत्यकारी. काय आहे? चैत्यकारी ही कोणाची उपाधी आहे? असं सरळ प्रश्न आपल्याला इथे उपस्थित होताना दिसून येते.
सो चैत्यकारी ही उपाधी आहे महेंद्रवर्मन प्रथम यांची. आणि लक्षात घ्या हे आपल्याला दिसून येते की यांच्या टाइम पिरियडमध्ये जे आहे कविता आणि साहित्याचे हे प्रेमी होते आणि यांनी नाट्य रचना सुद्धा लिहिलेली आहे ज्याचं नाव काय आहे मद, विलास, प्रहसन ही यांची महत्वपूर्ण रचना आपल्याला दिसून येतात. लक्षात राहील. बरं. सो इथून आपण एक दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. सो एकदा तुम्ही तुम्हाला कन्क्लुजन करून देते जेणेकरून आणखीनच सोपं होईल हा टॉपिक. महेंद्रवर्मन प्रथम. ठीक. सो महेंद्रवर्मन प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये पश्चिमी चालुक्य आणि पल्लव यांच्या संघर्षाला सुरुवात झालेली. आणि लक्षात घ्या हा संघर्ष पल्लव शासक महेंद्र वर्मन आणि चालुक्य शासक पुलकेशिन द्वितीय यांच्यावर होता. फर्स्ट ऑफ ऑल पुलकेशिन द्वितीय पल्लवांवर आक्रमण करतात आणि पल्लव शासक महेंद्रवर्मन पराभूत होतात आणि पुलकेशिन द्वितीय हे जिंकतात है ना. यातूनच आपण बघतो की ते प्रदेश जे त्यांनी पल्लवांकडून घेतलेलं तिथे आपण वेंगी है ना पल्लवांना जिंकून पुलकेशिन द्वितीय काय करतात त्यांचेच लहान भाऊ कुब्ज विष्णुवर्धन ते कुब्ज कुब्ज विष्णुवर्धन ठीक यांना काय करतात ते जे क्षेत्र जिंकतात ते देऊन देतात आणि यातूनच आपले जे वेंगीचे चालुक्य आहे ते अस्तित्वात येतात. लक्षात राहील वेंगीचे चालुक्य अस्तित्वात येतात. सेकंडली महेंद्रवर्मन कला आणि साहित्यांचे संरक्षक होते आणि यांच्या टाइम पिरियड मध्ये मंदिर स्थापत्य कलामध्ये एक नवीन शैली आपल्याला दिसून येते ते म्हणजे द्रविड शैली. आणि या द्रविड शैलीलाच म्हणजे त्यांनी जे सुरू केलेले आहे त्याला महेंद्रवर्मन शैली सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणतात महेंद्र वर्मन शैली असं सुद्धा याला म्हटलं जातात. या व्यतिरिक्त यांचं स्वतःची एक नाट्य रचना आहे ज्याचं नाव काय आहे मद, विलास, प्रहसन. विलास प्रहसन ही कोणाची रचना आहे तर हे रचना आहे महेंद्रवर्मन प्रथम यांची. ओके. महाकवी भारवी यांचे सुद्धा दरबारात निवास करीत होते आणि त्यांची जैन धर्मामध्ये रुची होती. परंतु आपण नंतर बघतो की त्यांनी नयनार नयन म्हणजे काय डोळे नयनार म्हणजे कोणाचे समर्थक शैव शिवचे समर्थक ठीक आहे. सो नयनार संत असतात अप्पर यांच्या प्रभावात घेऊन त्यांनी शैव धर्म स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतात. तर हे होते महेंद्रवर्मन प्रथम. ठीक. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यानंतरचं महत्वपूर्ण आहे नरसिंह वर्मन प्रथम. ओके नरसिंह वर्मन प्रथम. आता नरसिंह वर्मन महामल्य किंवा मामल्य 630 पासून 668 इसवी पर्यंत यांचं टाइम पिरियड आपल्याला दिसून येतात. आणि महेंद्रवर्मन प्रथम नंतर त्यांचे पुत्र नरसिंहवर्मन प्रथम हे कांचीच्या राजसिंहासनावर आरूढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि लक्षात घ्या नरसिंहवर्मन हे पराक्रमी राजा होते आणि या टाइम पिरियडला म्हणजे हे जे बदामीचे चालुक्य वंश आहे यांनी यापूर्वीच पल्लवांवर आक्रमण केलेला होता आणि पल्लव काय होते हरलेले होते ना. आता जेव्हा नरसिंहवर्मन शासक होतो तेव्हा ते काय करतात पुलकेशिन द्वितीयवर काय करतात आक्रमण करतात. आणि जेव्हा ते पुलकेशिन द्वितीय यांच्यावर आक्रमण करतात तेव्हा पुलकेशी द्वितीय यांना 3 युद्धात हरवतात. ते युद्ध म्हणजे पारियान, शूरमार आणि मणिमंगलम. अशा प्रकारे 3 युद्ध होतात आणि यामध्ये पुलकेशिन द्वितीय हरतात. आणि इतकंच नाही तर चालुक्यांची राजधानी असते वातापी यावर काय करतात नरसिंहवर्मन आक्रमण करतात आणि त्यांची करून कब्जा करतात. आता राजधानीचं नाव होतं बदामी है ना. तर यातूनच नरसिंहवर्मन कोणती उपाधी घेणार बादामी कोंड म्हणून म्हणजे बादामीचा विजेता आणि महामल्य अशा प्रकारचं टायटल नरसिंहवर्मन घेताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हे सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे ना. वाताबी कोंड कोणाची उपाधी आहे तर वाताबी कोंड हे नरसिंहवर्मन प्रथम यांचं आपल्याला काय दिसून येतात
उपाधी दिसून येतात. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की नरसिंहवर्मन प्रथम जे आहे त्यांच्या समकालीन चोल आणि हे पांड्य आणि चेर यांना सुद्धा जिंकलेलं आपल्याला दिसून येते. आणि इतकंच नाही तर श्रीलंकाचे शासक असतात त्यावेळी मानवर्मा म्हणून राजा मानवर्मन म्हणून. ठीक. सो राजा मानवर्मन जे आहे ना, यांच्या मदतीने ते चालुक्यांना हरवतात. ठीक. सो अशा प्रकारे आपल्याला नरसिंहवर्मन प्रथम यांचं विजय दिसून येतात. आय होप सो इथपर्यंत टॉपिक क्लिअर आहे. सो समोर आपल्याला दिसून येते की नरसिंहवर्मन प्रथम यांचेच टाइम पिरियड म्हणजे 641 इसवी मध्ये चीनी यात्री वनसांग कांची आले होते. आणि हा PYQ म्हणून यापूर्वी सुद्धा आपल्याला विचारलेला आहे की पल्लव शासक कोण होते ज्यावेळी वनसांगने कांचीची यात्रा केली, असा प्रश्न यापूर्वी सुद्धा आपल्याला विचारल्याचं दिसून येते. सो ज्यावेळी वनसांग हे कांचीला गेले होते किंवा कांचीचं यात्रा त्यांनी केली, त्यावेळी कांची किंवा पल्लवांचे शासक जे आहे ते नरसिंहवर्मन प्रथम आपल्याला दिसून येतात. आणि पल्लव प्रदेशाला वेन्सांग काय म्हणतो, रत्नांचा आकार अशा प्रकारचं त्यांनी संबोधलेलं आहे. त्यामुळे हे खूपच IMP आपल्यासाठी आहे, याला व्यवस्थित हायलाइट करून घ्या. नरसिंहवर्मन प्रथम यांच्या दरबारात लक्षात घ्या दंडी यांनी काव्यदर्शन आणि दशकुमार चरित्र यांची रचना केलेली आहे. कधी कधी प्रश्न विचारतात की दंडी कोणाच्या दरबारात होते, तर नरसिंहवर्मन प्रथम यांच्या. आता महाकवी दंडी यांची रचना कोणकोणत्या आहे, तर काव्यदर्शन ही दंडी यांची रचना आहे आणि दशकुमार चरित्र ही सुद्धा दंडी यांचीच रचना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हे दोनही घटक तुम्हाला IMP करावे लागेल. कारण नरसिंहवर्मन यांच्या टाइम पिरियडमध्ये बहुधा आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी पुलकेशिन द्वितीय यांना हरवलेला आहे. तर हा एक मोस्ट हायलाइटेड पॉइंट आहे. यांच्याच टाइम पिरियडमध्ये चीनी यात्री वनसंग कांचीची यात्रा केलेली आपल्याला दिसून येतात. है ना. कला आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा यांचं काम केलेलं आपल्याला दिसून येते. आणि यांच्या टाइम पिरियडमध्ये लक्षात घ्या, यांची उपाधी काय आहे, महामल्य किंवा मामल्यपुरम. आता बघा, महाबलीपुरम नावाचं नवीन नगर स्थापन कोणी केलेलं आहे, तर महाबलीपुरम नावाचा नवीन नगर स्थापन करणारे महाबलीपुरम है ना. तर हा नगर स्थापन करणारे नरसिंहवर्मन प्रथम आहे. ओके. आणि लक्षात घ्या, या नगरमध्ये त्यांनी विशाल मंदिरे निर्माण केलेली आहे, ज्यामधून धर्मराज मंदिर आताही विद्यमान आहे. आणि द्रविड शैलीमध्ये ज्या रूपाला यांनी प्रारंभ केलेला आहे त्याला मामल्य शैली अशा प्रकारे सुद्धा म्हटले जातात. ओके. सो अशा प्रकारे नरसिंहवर्मन हे एक महत्वपूर्ण शासक आपल्याला दिसून येतात पल्लवांमध्ये. ठीक आहे. पल्लवांच्या इतिहासामध्ये लक्षात घ्या, सर्वप्रथम सिंह विष्णू येणार. आणि सिंह विष्णू यांचे पुत्र आहे महेंद्रवर्मन. ठीक. सिंह विष्णू यांचे पुत्र कोण आहे, महेंद्रवर्मन. आणि महेंद्रवर्मन नंतर आपल्याला नरसिंहवर्मन प्रथम दिसून येतात. ठीक. सो हे महत्वपूर्ण शासक आहे पल्लवांचे. तर आय होप इतक्या गोष्टी क्लिअर आहे. तर यानंतरचे शासक आहे महेंद्रवर्मन द्वितीय. तर परमेश्वरवर्मन प्रथम यांनी मामल्यपुरम येथे बघा, महेंद्रवर्मन द्वितीय जे आहे ते शासक झाले नरसिंहवर्मन प्रथम नंतर आहे ना. पण हे फक्त 2च वर्षापर्यंत राहिले. कारण या टाइम पिरियड मध्ये सुद्धा पल्लव आणि चालुक्य संघर्ष सुरूच होता. आणि पुलकेशिन द्वितीय यांचे पुत्र असतात विक्रमादित्य प्रथम म्हणून. सो विक्रमादित्य प्रथम यांच्या हातून नरसिंहवर्मन यांची हत्या आपल्याला दिसून येतात. सो त्यानंतर लगेच आपल्याला परमेश्वरवर्मन प्रथम शासक होताना दिसून येते. आता महेंद्रवर्मन द्वितीय यांच्या हत्येनंतर कोण आले आहे,
परमेश्वर वर्मन प्रथम हे पल्लवांचे शासक झालेले आणि यांच्या काळात सुद्धा पल्लव आणि चालुक्य संघर्ष असंच राहिलं आणि परमेश्वर वर्मन प्रथम यांचे समकालीन चालुक्य शासक विक्रमादित्य म्हणजे पुलकेशिन यांचे पुत्र आपल्याला दिसून येते. ठीक. बरं. सो अशा प्रकारे पल्लव चालुक्य संघर्ष सुरूच आहे आणि नरसिंहवर्मन यांच्या टाइम पिरियड मध्ये लक्षात घ्या कला च्या क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण काम आपल्याला दिसून येते आणि मामल्लपुरम येथे प्रसिद्ध गणेश मंदिर याचं निर्माण जे आहे परमेश्वर वर्मन यांचं टाइम पिरियड मध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येते. नरसिंहवर्मन राजशैली कांची येथील कैलाशनाथ मंदिर आणि तेरावेश्वर मंदिर विशाल मंदिर बनवण्याचे काम सुद्धा नरसिंहवर्मन राजसिंह यांनी केल्याचं दिसून येते. हे नेक्स्ट शासक आपल्याला दिसून येईल नरसिंहवर्मन राजसिंह म्हणून. ठीक आहे. तर यांच्या टाइम पिरियड मध्ये कांचीचं कैलाश मंदिर आहे ना एता ऐरावतेश्वर मंदिर ठीक मामल्लपुरम येथे प्रसिद्ध मंदिर बनवण्याचं श्रेय जे आहे ते यांना दिलं जातं. आता नरसिंहवर्मन द्वितीय यांनी कांची येथे घटिका संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केल्याची सुद्धा आपल्याला दिसून येते आणि त्यांनी एक दूत मंडळ चीनला पाठवल्याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळते. आता लक्षात घ्या नरसिंहवर्मन. आता नरसिंहवर्मन यांच्यानंतर झालेले शासक म्हणजे कोण तर नरसिंहवर्मन नंतर महेंद्रवर्मन द्वितीय झालेले आहे आणि महेंद्रवर्मन द्वितीय नंतर आपण शासक बघतो परमेश्वर वर्मन प्रथम. ठीक आहे. परमेश्वर वर्मन प्रथम नंतर आपण नरसिंहवर्मन वर्मन राजसिंह अशा प्रकारचं शासक दिसते आपल्याला आणि त्यानंतर आपण बघतो परमेश्वर वर्मन द्वितीय परमेश्वर वर्मन द्वितीय शासक झालेले आणि परमेश्वर द्वितीय नंतर आपल्याला शासक दिसून येतात नंदीवर्मन द्वितीय. सो नंदीवर्मन द्वितीय यांच्या काळात सुद्धा पल्लव आणि चालुक्य संघर्ष सुरूच राहिलेले आणि पल्लव चालुक्य संघर्षाचे रूपांतर या टाइम पिरियड मध्ये पल्लव राष्ट्रकूटांमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते. काय होतं पल्लव राष्ट्रकूट संघर्ष सुरू झालेलं कारण 8व्या शतकामध्ये दंतीदुर्ग यांनी बदामीचे चालुक्य सत्तेचा अंत करून मान्यखेड इथे राष्ट्रकूटांची स्थापना केलेली होती आणि राष्ट्रकूट संस्थेचा संस्थापक झालेले दंतीदुर्ग आता यांनी काय केलं कांचीवर आपलं कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यातूनच एक वैवाहिक संबंध प्रस्तुत होते ते म्हणजे रेवा यांचा विवाह नंदीवर्मन द्वितीय यांच्या सोबत होते. ठीक आहे. सो अशा प्रकारे यांच्या टाइम पिरियड मधील आपल्याला ह्या महत्वपूर्ण घटना दिसून येते. आता नंदीवर्मन द्वितीय यांनी कांची येथे मुक्तेश्वर मंदिर आणि वैकुंठ पेरुमल मंदिरची स्थापना केलेली आहे. नंदीवर्मन यांचे 2 उत्तराधिकारी आहे एक तर दंतीवर्मन आणि दुसरं म्हणजे नंदीवर्मन तृतीय म्हणून आणि या वंशाचा शेवटचा शासक अपराजित हे पराजित झालेले आणि पल्लव वंशाचे हे शेवटचे शासक आपल्याला दिसून येते. सो यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पल्लव राजवंशातील महत्वपूर्ण शासक आणि यापूर्वी सुद्धा आपल्याला या शासकांविषयी विचारलेलं आहे भारवी आणि दंडी दोघांची यांची रचना आपल्याला व्यवस्थितरित्या एक्झामिनेशन साठी करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या 7 जानेवारीला महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 आपलं हिस्ट्रीसाठी नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत. सो या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही दिवसात आपली महाराष्ट्र सेट परीक्षेची बॅच सुरू होत आहे त्याला सुद्धा जॉईन करा. थँक्यू.